हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर इथे मी ही एक वाटी भरून उडदाची डाळ इथे घेतलेली आहे. आणि ही डाळ मी आता स्वच्छ धुवून भिजत घालते रात्री, कारण उद्या सकाळी मला याचे मेदूवडे बनवायचे आहेत. तर ते मेदूवडे ह्यासाठी सुद्धा बनवायचे आहेत की दरवेळेस काय होतं की बॅटर उरतं जनरली इडलीचं किंवा डोस्यांचं, पण ह्या वेळेस मात्र उलटं झालेलं आहे. सांबार आणि चटणी शिल्लक राहिलेली आहे. तर आता डोस्यांचं बॅटर तर संपलं आहे, तर मग म्हटलं याच्याने थोडे मेदूवडे ट्राय करून बघूयात. तर त्याच्यासाठी ही डाळ मी आता रात्री भिजत घालते, म्हणजे 5 ते 6 तास अशी छान भिजली जाईल ती. कारण आता मला वाटतं 9:30 वाजता आहेत. 9:30 वाजता आहेत आता. तर आता भिजत घालते आणि सकाळी तर असे मी लवकरच उठते. तर उठल्यावर सगळ्यात आधी ही डाळ मी वाटून घेणार आहे. तर ते मेदूवडे आता मी कसे बनवते हे तुम्हाला आता मी याच्या पुढे क्लिप लावेल, नेक्स्ट डेचा जो काही व्हिडिओ असेल तो. तर इथे आता माझी जी काही सकाळची आपली नित्यपूजा असते तर ती आवरून झाली होती आणि आता मी लागली होती नाश्त्याच्या तयारीला. तर रात्री जी काही डाळ मी भिजत घातली होती, तर उठल्यानंतर आंघोळीच्या आधी मी ती डाळ निथळत ठेवली होती. तर तिच्यातलं आता पूर्णपणे पाणी निघालेलं आहे आणि आता मी त्याला मिक्सरमधून वाटून घेते. तर छान अशी फाईन आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्यात फारसे काही मसाले नाही पडत, कारण आपल्याला फक्त साधे वडे नाही तर मेदू वड्यांसाठी वडे बनवायचे आहेत. तर थोडं आलं घातलं होतं आणि जिरं घातलं होतं आणि 1 ते 2 हिरवी मिरची कट करून घातलं होतं मी. आणि कोथिंबीर जी आहे तर ती तुम्ही इथे ॲड करू शकता, पण त्यांचा कलर चेंज होतो म्हणून मी ती नंतर ॲड करेल, पीठ दळून डाळ दळून झाल्यानंतर. आणि डाळ दळून झाल्यानंतर ही एक महत्त्वाची प्रोसेस असते की आपल्याला तिला खूप असं एकाच डायरेक्शनने असं फेटून घ्यायचं असतं, ज्यामुळे की जे काही बॅटर असतं ते छान असं फुललं जातं, हलकं होतं बॅटर. आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलरसुद्धा चेंज होतो, खूप जास्त व्हाईट असं ते दिसायला लागतं आणि अगदी हलकं होतं. आणि ते चेक करण्यासाठी बॅटर आपलं व्यवस्थित झालं आहे का म्हणून एक वाटीमध्ये पाणी घेतलं होतं मी आणि त्यात थोडंसं बॅटर ते घालून बघितलं. हे बघा, तुम्ही बघू शकता ते असं वर तरंगतं आहे पाण्यावर, म्हणजेच आपलं मेदू वड्यांसाठीचं परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर आणि थोडंसं मीठ ते कमीच घालायचं आहे आपल्याला, जेवढं लागतं त्यापेक्षासुद्धा कमी, कारण मीठ घातल्यानंतर ते बॅटर पातळ होऊ शकतं. तर सांबारमध्ये वगैरे तर ते ॲडजस्ट होतं, त्यामुळे थोडं त्यांना कमी मीठ घालूनच बनवायचं असतं. आणि पुन्हा एकदा छान असं फेटून घेतलं. आणि मी मेदूवडे जेव्हाही बनवते तेव्हा ही ट्रिक वापरते. तर बऱ्याच जणांना माहिती असेल, काही जण चमचा असतो आपला भाजीचा त्यानेही बनवतात, पण मला हे जास्त सोयीचं आणि सोपं वाटतं आणि याच्याने छान होतात. चमचा आपण तिथपर्यंत नेतो तोपर्यंत माझ्या हातून सटकून जायचं, म्हणून मी ह्या चाळणीवरच बनवते. तर थोडंसं पाण्याने चाळणी ओली करून घेतली होती. फक्त इथे काळजी एवढी घ्यायची की खूप जास्त पाण्यात आपल्याला डीप नाही करून ठेवायची चाळणी जी आहे ती, किंवा मग तेलात तिला टच नाही होऊ द्यायचं, नाहीतर शिंतोडे आपल्या अंगावर उडू शकता पाणी गरम तेलाच्या संपर्कात आल्यामुळे. तेवढी काळजी घ्यायची हलक्या हाताने आणि वरणच आपल्याला त्यात ते वडे सोडायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता छान असे वडे आपले इथे झालेले आहेत, अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी स्पोंजी असे ते झालेले आहेत. तर आणि आधी यांचं तर अजून व्हायचं होतं आवरून. तर सगळ्यात आधी तर मी स्वतःसाठीच प्लेट बनवायला घेतली, कारण मला खूप जास्त भूक लागली होती. सकाळची वेळ अशी असते की माझ्याने खूप वेळपर्यंत असं म्हणजे थांबणं नाही होत. मला जेवण नसलं तरी चालेल एक वेळ, पण नाश्ता हवाच असतो लवकरात लवकर. तर मी त्यांना 1-2दा म्हटलं, त्यांचं दोघांचं निवांत चाललं होतं सुट्टी असल्यामुळे आधीला. तर ते म्हटलं दोघंजण की तू करून घे म्हणून. तरी मी माझ्यासाठी प्लेट बनवत होती. आणि हे कालचंच सांबार होतं जे की डोशांसोबत खाल्लं होतं ते, आणि चटणी, दोघंही गोष्टी शिल्लक होत्या. तर छान असं हे घरच्या घरी मी मेदूवडे बनवले होते, खूप छान टेस्टी असे झाले होते. आणि 1-2दा मध्यंतरी मी रव्याचे सुद्धा बनवले होते, तेही छान लागतात. पण डाळीचे विशेष करून खूप छान लागतात, कारण ते रिअल असतं, ऑथेंटिक असतं. तर रव्याचे जे असतात ते फक्त चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतात, सांबारसोबत न खाता. आणि हे जे आहेत तर हे सांबारसोबत खूप छान लागतात. आणि प्रत्येक वेळेला आधीला प्रत्येक गोष्टीत काही ना काही युनिक हवंच असतं किंवा करायचं असतं. तर त्याला मी प्लेटमध्ये दिलं होतं, त्याने ते काढून याच्यात टाकलं आणि असं काहीसं खात होता.
आणि नाश्ता वगैरे आवरून झाला होता. आता आमचा इथे त्यांच्या दोघांसाठी चहा बनवला होता, कारण आधीला बरं नव्हतं आणि त्या दिवशी मला बरं होतं, पण आजच्या दिवशी वैसोर करते तर आज मला बरं नाही आहे. तर फक्त नाश्त्याची एवढीशी भांडी पडली होती, तर चला म्हटलं तर ती आवरून घेऊयात. कारण काय होतं, किचन पूर्ण आवरल्याशिवाय मग बाकीच्या कामांना मला म्हणजे काय म्हणतात ना, ते एक प्रकारचं असं एनर्जी मिळत नाही. किचन माझं क्लिअर आणि स्वच्छ असं दिसलं मला की पुढची कामं करायला मला जरा बरं पडतं आणि करावीशी वाटतात, लवकर आवरून होतात. तर सगळी भांडी घासून घेतली आणि अहो ना, खूप हे वाटतं की अजून स्वयंपाक करायचा बाकी, तरी एवढं कशाला किचन क्लीन करते, परत तो गॅस भरणारच आहे असं तसं. पण तरी मला ते क्लीन केल्याशिवाय जमत नाही, कारण आता हे किचन सगळं आवरून झालं की मग त्यानंतर घरांना पुन्हा एकदा झाडू मारला जातो, मग फरशी पुसली जाते, मग कपडे लावले जातात आणि एखाद्या वेळेस हाताने धुवायचं असलं तर तेही धुतले जातात. आणि मग लास्टला टॉयलेट, बाथरूम, सिंक वगैरे हे असं मी आवरून घेते. हे माझं ठरलेलं रुटीन असतं रोजचं. थोडंफार वेळेनुसार किंवा काही कामं रोजची बदलली तर थोडंफार बदल होतो, पण सहसा जास्तीत जास्त तर हेच माझं रुटीन असतं. नाश्ता झाल्यानंतर संपूर्ण किचन आवरून झाल्यानंतर फरशी वगैरे सगळी कामं आवरून घेते, मग मी स्वयंपाकाला लागते. आणि रोजच्या रोज तर आधीची शाळा असते आणि आधीचं टिफिन असतं, पण आहोंचा नेहमीच टिफिन नसतो, कधीतरी असतो त्यांचा टिफिन. ते जेवायला घरी येतात. तर आजही तसंच झालं. मी रात्री त्यांनी सांगितलं होतं की मी टिफिन घेऊन जाईल म्हणून, पण नाश्ता छान झाला तर ते म्हणत होते की आता मी जेवायला घरीच येतो, तर तू निवांत स्वयंपाक कर. आणि इझी पण असतं करायला, ते वाटतं इझी, आधी किती तयारी केलेली त्याची. ते माहितीये मला, पण मग काय बटर लावायचं. बाईच बघा ही बाई. गोष्ट सोपी राहत नाही आली. पण हे बाकी गोष्टींच्या कम्पॅरेटिव्हली सोपं आहे ना. कसं काय सोपं म्हणतोय तू त्याला? ते कटिंगला त्याला किती वेळ जातो? मग रात्रीच करून ठेवायचं ना ते. आता हे करून ठेवलंय ना, आता तुला उद्याला असंच देते. उद्याला का? अच्छा, उद्या तर सुट्टी तुला. अरे म्हणजे आधीची अरे अकरा दिवस सुट्टी आहे. तुम्हाला आता स्वयंपाक शिकवते मम्मी दोघं. चालेल. तरी आता ही संध्याकाळची वेळ आहे, 3 ते 4 वाजले असतील आता. अहो दुपारी आले होते घरी जेवायला, पण मग काल रात्रीची थोडीशी मेथीची भाजी शिल्लक होती, ती काही मी फक्त पोळ्या बनवल्या होत्या, तर त्यात आमचं झालं होतं. आणि आधीला आवडत नाही म्हणून आधीसाठी दुपारी हे सँडविच बनवले होते. आणि आता तर काही आधी घरी असल्यामुळे त्याची तर आता डिमांड्स एक ना एक सुरूच असणार आहेत नेहमी. तर हे सँडविच मी त्याच्यासाठी बनवत होते. आणि तसे तो भाजीपाला खात नाही, म्हणून मीही कंटाळा करत नाही. ह्या निमित्ताने तरी त्याच्या पोटात भाज्या जातात. आणि आज मी खूप बारीक अशा सगळ्या भाज्या कट करून घेतल्यात आहे, कारण जेव्हा मी मोठे मोठे चंक्स असे कट करून टाकायची तर तो काढून ठेवायचा बाजूला. त्याच्यासाठी मी आज असं सगळं बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे ज्यामुळे की त्याला ते बाहेर काढता नाही येणार. तर आम्ही जेवलो तेव्हा त्याला भूक नव्हती, कारण त्याने नाश्ताच खूप जास्त लेट केला होता, आमच्या दोघांपेक्षा सुद्धा. आणि मेथीची भाजी त्याने खाल्ली नसते, त्याला रात्रीच आवडली नव्हती. म्हणजे भाजी तर खूप छान बनते ती, मी त्याचा एखादा शॉट टाकेल, पण मुलांना जनरली अशा भाज्या आवडत नाही. तर म्हणून मग त्याच्यासाठी आता मी हे सँडविच बनवते. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील किंवा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवर माझे डेली व्लॉग्स असतात, आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक देखील करा. आणि आज सँडविच बनवायला घेतलं, पण ओरिगॅनो नव्हतं. म्हणजे जनरली बरेच जण घालत नाही, पण मी घालते, कारण कधीतरी खूप दिवसातून बनवणं होतं आणि थोडंसं पिझ्झा खाल्ल्यासारखं सुद्धा फील येतो. तर ते संपलं होतं, पण आधीचं काही एवढं लक्षात नाही आलं. त्याला आवडला तरीसुद्धा, आणि खूप छान झाले होते ते. आणि असंही काही मधल्या वेळेला म्हणजे 3-4 वाजेला जर काही खाल्लं तर आधी संध्याकाळी जेवायला खूप जास्त नखरे करतो. आणि त्यातल्या त्यात आमचं संध्याकाळचं जेवण हे खूप लवकर होतं, तर आता तर काही त्याचा विषयच नव्हता संध्याकाळी जेवणाचा. तर यातच त्याचं आता झालेलं होतं. थोडंफार काही खाईल तर खाईल आता संध्याकाळी आमच्यासोबत. आणि आधीला सुट्ट्या असल्यामुळे आता आमचं असं चाललं होतं, म्हणजे आधीचं स्पेशली असं म्हणणं होतं की बरेच दिवस झालं आपण कुठे बाहेर नाही गेलेलो, तर एखादं वन डे ट्रिप करूयात म्हणून त्याच्या बाबांशी त्याचं बोलणं चाललं होतं रात्री. तर उद्या ठरलं होतं आमचं जायचं. 1-2 ऑप्शन होते आमच्याकडे. एक बसवंत गार्डन म्हणून आहे ते पिंपळगावला, मधमाशांचं, तर तिकडे, किंवा मग सापुतारा, किंवा मग कॉईन म्युझियम आहे इथे
त्र्यंबक रस्त्याला. तर आधीचं थोडंफार काहीतरी नॉलेज पण वाढेल त्या हिशोबाने आमचं जाणं चाललं होतं. पण आधीने मात्र सापुताराच निवडलं की तो म्हणाला मला थोडंसं एन्जॉय करायचं आहे. आणि खरंच एवढी वर्ष झाली आम्हाला नाशिकला येऊन, पण अजूनही मी सापुतारा बघितलेलं नव्हतं. तर अहो म्हणाले की तिकडेच जाऊयात म्हणून. आणि आधीला बरं नव्हतं, बरं म्हणजे सर्दी खोकला होतं आणि आदल्या दिवशी ताप होता थोडा. तर म्हटलं बाहेर पडलो की कसं मुलांना बाहेरचं खाण्याचं जास्त क्रेज असतं. त्यातल्या त्यात आधीला तळणीचे पदार्थ आवडतात, जसं की वडापाव झालं, कचोरी, समोसा, हे चाटचे प्रकार त्याला आवडतात. तर मी आधी त्याला घरीच कबूल करून घेतलं होतं की बाहेरचं काही घेणं होणार नाही म्हणून. तर तो मान्यही झाला होता. मग त्याच्यासाठी म्हटलं काहीतरी सोबत टाईमपास हवं म्हणून ह्या ज्या शेंगा आहेत भुईमुगच्या, तर ह्या आईने मला आषाढी एकादशीसाठी दिल्या होत्या. आणि मला साबुदाणे फारसे म्हणजे पचत नाही, तर उपवासाला मी काही खात नाही त्यासाठी. तर आईने हे शेंगा म्हणूनच पाठवलं होते की ह्या थोड्याशा उकडून घेत जा पाण्यातून, खारे शेंगा आपण ज्या बनवतो त्या. तर त्याच्यासाठी दिलं होतं, पण मी एकदाही अजूनपर्यंत बनवणं झालं नव्हतं. तर आता म्हटलं प्रवासात घेऊन जायला करून घेऊया त्यांना. तर खूप छान लागतात, सगळ्यांनी खाल्ले असतील. लहानपणी आपण जेव्हा बसने वगैरे प्रवास करायचो, ट्रेनने, तर त्या कागदाच्या याच्यात रॅप केलेल्या आपल्याला मिळायचे 2-2 रुपयाला किंवा 5-5, 10-10 जे काही भेटत असेल ते. आता कदाचित महाग झाले असतील. तर बालपणीची एक आठवण म्हणून, आणि मलाही खूप आवडतात. तर त्या शेंगा मी आज उकडायला घेतल्या होत्या. आणि आधीलाही रस्त्यात टाईमपास होईल बाहेरचं काही पॅकेट्सचं फूड देण्यापेक्षा. तर मी शेंगा त्या थोडंसं त्यांना टिचून घ्यायला लागतं, म्हणजे की फक्त जे काही त्यांचे समोरचे तोंड असतात ते थोडंसं असं मोकळं करून घ्यायला लागतं आपल्याला. तर पूर्ण न फोडता तर मी त्यांना तसं करून घेतलं. त्यानंतर आता 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्या शेंगा. आणि त्यानंतर कुकरला लावलं होतं शिजायला. एक 10 मिनटं झाकण न लावता उकडून घेतलं होतं, ज्यामुळे की ज्या काही शेंगा हलक्या असतात त्या पाण्यावर वर तरंगतात, तर त्या थोडा वेळ उकडल्यामुळे खाली बसतात. आणि त्यानंतर इथे मीठ घालून घेतले. तर यात तुम्ही जाड मीठ वापरू शकता, पण मला त्याचा अंदाज एवढा म्हणजे प्रॉपर लक्षात येत नाही म्हणून मी बारीकच घालते. तर इथे मी बारीक मीठ घालून घेतलं आहे. आणि तुम्ही हळदसुद्धा घालू शकता, कारण त्या हळद जर नाही घातली आपण तर असे काळपट दिसतात, आणि हळद घातली तर दिसायला छान दिसतात. पण मी हळद स्किप केली होती. आता वाजता संध्याकाळचे 5:30. हो, 5:30 वाजता आहेत. ॲक्च्युली ते असं मला उलटं दिसत होतं. तर आणि मी आता स्वयंपाकाची तयारी करते. तर आजच्या संध्याकाळच्या जेवणात मला मसाले भात बनवायचा आहे. आणि तसं तर बिर्याणी बनवायची होती, कारण आत्ता आधीला आहेत नाताळच्या सुट्ट्या, एक 10 दिवस त्याला सुट्ट्या आहेत त्या. तर जेव्हा त्याला सुट्ट्या असतात तेव्हाच त्याला दोघं वेळ असं छान घरचं म्हणजे. एक मिनिट. आणि आता रोजच्या रोज काही ना काही म्हणजे असं असणारच आहे, कारण आधीच्या आवडीचं स्पेशली खायचं. आता गुलाबजामुन बनवून झालेले, तो काही चिवडा बनवला ते झालेलं आहे. आणि परत आज सँडविच बनवलं, त्याच्यासाठी आता मी त्या शेंगा उकडत टाकलेल्या आहेत. आणि आता संध्याकाळची फरमाईश होती की बिर्याणी बनवायची म्हणून. पण बिर्याणीला तर आपल्याला माहितीच आहे की खूप त्याला वेळ द्यायला लागतो. त्यातल्या त्यात त्याची पूर्वतयारी खूप जास्त असते. तर माझं तर काहीच झालेलं नाही आहे. आणि आता 5:30 होत आले. तर आता तर पॉसिबल नाही आहे. मी त्याला म्हटलं की तुला छान बिर्याणीसारखाच मसाले भात करून खाऊ घालते. आणि मी बऱ्याचदा करते असं, मसाले भातातच मी बिर्याणीचा मसाला जो असतो विकतचा, तर ते 1 पॅकेट घालून देते, म्हणजे थोडीफार टेस्ट त्याला बिर्याणीसारखी येते. पण तसं तर मला बिर्याणीसुद्धा बनवायची एक दिवस, कारण जेव्हापासून यूट्यूब सुरू केलेलं आहे तेव्हापासून बिर्याणी 1-2दा बनवून झाली, पण शेअरच करणं झालेलं नाही आहे. कारण खूप मोठी प्रोसेस असते. सकाळपासूनच मी तयारीला लागलेले असते. आधी कांदे वगैरे तळून ते साईडला ठेवणं, ते मॅरिनेट करणं, तर त्याच्यामुळे ते राहूनच जातं आहे माझे. तर मी करेल आता आधीला सुट्ट्या आहेत तोपर्यंत एक दिवस नक्की, आणि ते रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मला माहीत होतं आधी हट्ट तर करतो बिर्याणी कर म्हणून, पण त्याने काही म्हणजे खाल्लंच नसतं, कारण संध्याकाळी एवढं लेट त्याने ते सँडविच खाल्ले तसं. पण एक ते म्हणतात ना, नजर भूक केली असते लहान मुलांची, तसं काहीतरी तो म्हणत होता की मी सकाळी खाईल पण आत्ताच कर. तर कसं तरी त्याला गोड बोलून सांगितलं की आता लेट झालं आहे बेटा, आता भात बनवते, एखाद्या दिवशी बनवेल. तर आणि तो ऐकतो सुद्धा तसं काहीसं. तर इथे आता माझ्या ह्या शेंगा उकडून झाल्या होत्या, आणि मी त्यांना रात्रभर ह्याच पाण्यात ठेवलं होतं, छान असं आतपर्यंत पाणी मुरण्यासाठी. आणि सकाळी उठल्या आधी त्यांना निथळून घेतलं होतं, आणि मग एका बॉक्समध्ये भरून सोबत नेल्या होत्या. आणि अर्ध्याच नेल्या होत्या, आणि बाकी जे होते ते उन्हात सुकत ठेवलं होते खिडकीमध्ये.
आणि त्यानंतर मग संध्याकाळची देवपूजा वगैरे आवरून झाली होती. मग मसाले भातची तयारी करायला घेतली, कटिंग वगैरे. आणि छान असा गरमागरम मसाले भात इथे तयार झाला होता. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा.